सुरुवात प्रारंभ ज्या ओंकारापासून झाला आणि शेवटी अंतही त्याच ओंकार तत्वात आहे असे संबंध विश्वाचे स्वामी देव दैत्य दानव मनुष्य सकल जीवांचे स्वामी असणारे भगवान शंकरजी यांचं दिव्य चरित्राची गाथा म्हणजे श्री शिव महापुराण आहे आणि ते परम पुण्यानं आपल्या सर्वांच्या श्रद्धायुक्त अंतकरणानं आणि राष्ट्रसंत भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादानं ग्रामदैवत पवनपुत्र मारुतराय यांच्या आशीर्वादानं तुम्हा सकल श्रोतेजन मायबापांच्या भक्ती महोत्सवानं या शुभपुराण ज्ञान यज्ञ सोहळ्याचा प्रारंभ आज आपल्या नगरीमध्ये झालेला आहे। प्रथमतः सर्व गावकरी मंडळाची क्षमा, कारण येण्याकरता थोडा विलंब झाला म्हणून माता मौल्या पुरुष मंडळ सप्ताह कमिटी मंडळ सर्वांचेच मारुतराव क्षमस्व। पहिला दिवस म्हटलं की थोडा उशीर होतो, उद्यापासून काही उशीर होणार नाही। तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाहीत महाराज कथा बंद करा तोपर्यंत कथेचा आनंद आपण घेणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या गावकरी मंडळासाठी, आनंद वाटतोय बघा। आल्या आल्या जे नवचैतन्य असतं, प्रत्येक ठिकाणी काहीतरी भूमीचं पुण्य असतं, जागेचं पुण्य असतं। घर कसं आहे हे ओळखायचं असेल तर घरातल्या समोरचं अंगण कसं आहे हे ज्याला अंगणातली भाषा कळाली किंवा त्याला ते जाणता आलं, त्याच्या घरात काय चाललं हे त्याला ओळखता येतं। तसं गावातल्या मंदिराची शोभा, गाव कसं हे ओळखायचं असेल तर प्रत्येक घरात फिरून उपयोगाचं नाही। गाव कसं हे ओळखायचं असेल तर त्यांच्या अंतकरणातली जी श्रद्धा आहे, त्यांच्या अंतकरणातलं जे प्रेम आहे, जे आदर आतिथ्य आहे, हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत असतं आणि चेहऱ्यावरती ते उमटलं की असं ओळखायचं हे गावही सुंदर आहे। आता काही जणांचे चेहरेच असे असतात त्याच्याकडे बघायला सुद्धा नको वाटतंय, सांगायचं तरी कशाला त्यांच्याबद्दल। बघितलं की असं वाटतं यानं किती दिवसाचा उपवास धरलाय की। कबीरदास महाराज म्हणतात, अरे ऐसे क्यों बैठे हो, क्या हुआ है? वो बोलता है कुछ नहीं मियाँ, सूरत ही ऐसे है क्या करे काही झालं नाही, तोंडच असे, त्याला काय पर्याय का? पण अगदी सुंदर श्रद्धायुक्त अंतकरणानं एक आपुलकीचं नातं गेल्या वर्षी एका दिवसात मिळालं आणि या वर्षी भगवान बाबाच्या आशीर्वादानं, शिवजींच्या आशीर्वादानं 7 दिवसात मिळालं। बघा, काही माणसं क्षणभर भेटतात, काही माणसं आयुष्यभर भेटतात, पण आयुष्यभरातली माणसं पुन्हा लक्षात राहतील का नाही माहिती नाही। रक्तातले नाते सगळेजण जपण्याकरता तयार असतात। जसं तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात, काही माणसं क्षणभर लक्षात राहतात, तर आपल्यासारखी माणसं मात्र आयुष्यभर लक्षात राहतात। अशा गोष्टीचं न्याय करणारं, असं आपण चिंतन करणारं, क्षणाची भेट म्हटलं तरी हरकत नाही। कीर्तन तर आम्ही रोज एका गावात करतो, सकाळी एका गावात, रात्री एका गावात, पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच गावात, रोज गावात करतो कीर्तन। पण प्रेमळ माणसं काही बोटावर मोजण्या इतकीच भेटतात। एकदा एका गावात आलं की सहसा दुसऱ्या वर्षी त्या महाराजाला अट्टहासानं कोणी एवढं बोलवत नाही बोलवत। पण अगदी वर्षापासून वाट बघत होतो ज्या गोष्टीची आपण सगळे, तुमच्या माझ्या सगट वर्षापासून वाट पाहत होतो की पुढच्या वर्षी आमच्या महाराजाला गावात, आमच्या हे महत्वाचे बरं, ह्या महाराजाला गावात आणायचं नाही याच्यात किंमत नाही आहे, आमच्या महाराजाला गावात आणायचं याच्यात किंमत आहे। आणि हे प्रेम आहे, ते प्रेम तुम्ही डिग्रसकरांनी दिलंय। मी भगवान बाबाकडं, पवनपुत्र मारुतरायाकडं, आता ही रोजची संपर्कातली माणसं तर आहेतच, आनंदराव असतील, शंकरराव असतील, मारुतराव असतील, आमचे विलास भाऊ असतील, ही भरपूर मंडळी, हे तर रोज संपर्कात, म्हणजे मोबाईलच्या द्वारे शिवाजीराव, हे सगळे संपर्कात भेटतातच।
पण संपर्क नसतानाही ज्या माणसाची आपण आतुरतेने वाट पाहतो त्यांच्या अंतःकरणात खरं पुण्य आहे, त्याच्या अंतःकरणात खरं प्रेम आहे आणि ते निस्वार्थ आहे. कुठल्या पैशाच्या लोभानं नाही, कुठल्या सत्तेच्या नाही, कुठल्या मोठेपणाच्या लोभानं नाही, प्रेमानं. आणि प्रेमानं जोडली गेलेली माणसं आयुष्यभर कामाला राहतात. रक्ताची नाती ज्यावेळी संपतात तिथून पुढं प्रेमाची नाती सुरू होतात. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं आपल्यावरती उलटतील लोक सुद्धा, पलटतील एखाद्या रक्ताचं नातं. पण प्रेमाचं नातं एक असे बघा की जगात त्या नात्यापुढं पैसा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर हे काही चालल्या जात नाही. असं म्हणतात ना, सबसे ऊंची, म्हणत गेलं की विपुद्या थोडा, प्रेम सगाई हो सबसे ऊंची, प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागी, दुर्योधन का मेवा त्यागी, दुर्योधन का मेवा त्यागी, दुर्योधन का मेवा त्यागी. ओ साध विदुर घर खाई, ओ साध विदुर घर खाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई. सगळ्यात मोठं जगाचं काय असेल? सबसे ऊंची प्रेम सगाई. काय केलं या प्रेमानं? तुम्ही आम्ही जवळ येताना नवल नाही असं म्हणतात बघा, आपल्या खेड्यातली भाषा आहे. जीव लावल्यानंतर रानातली पाखरं सुद्धा आपली होतात. एखाद्या प्राण्यावर आपल्या एखाद्या, आपण शेतकरी आहे, आपला बैल असो, म्हैस असो, एखादा जनावर असो, त्याच्यावर जरी जीव लावला तरी तो सुद्धा मालकाला कधी बैमान होत नाही. कधी कधी माणसं होतील पण जनावर होत नाही. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सुद्धा दुर्योधन का मेवा त्यागी, दुर्योधन का मेवा त्यागी, हो साध विदुर घर खाई, साध विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जगात सगळ्यात मोठं प्रेमाचं नातं, आणि हे प्रेमाचं नातं टिकवण्याकरता फक्त माणसंच तत्पर असतात. ज्यांनी ज्यांनी हे टिकवलं त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं. देवानं टिकवलं, देवाला सुद्धा आनंद मिळाला. संतांनी टिकवलं, संतांना सुद्धा आनंद मिळाला. ज्ञानोबरायांना सुद्धा आनंद मिळाला, तुकोबरायांना मिळाला, राष्ट्रसंत भगवान बाबाला, गुरुवारी वामन भाऊला मिळाला. हे दोन संत असे झाले बघा आपल्यात की ज्या दोन्ही संतानं एकानं बाप म्हणून संबोधलं आणि एकाला आई म्हणून संबोधलं. वामन भाऊचं चरित्र माहिती असेल, फक्त एक सेकंदात नाव घेऊन पुढे चलतोय. वामन भाऊ रागीट स्वभावाचे होते आणि भगवान बाबा प्रेमळ स्वभावाचे होते. जसा घरातला बाप रागीट स्वभावाचा असतो
आणि आईचा स्वभाव प्रेमळ असतो. तसे या दोन संतांनी वागले आपल्यासोबत. एकानं राग राग केलं म्हणजे वामन भाऊनं, आणि दुसऱ्यानं प्रेमानं जवळ घेतलं म्हणजे राष्ट्रीय संत भगवान बाबा. वामन भाऊची कीर्ती जास्त राजारामात झाली नाही जगात. महाराष्ट्रात जास्त वामन भाऊचा परिचय नाही लोकांना, पण भगवान बाबाचा परिचय मात्र सगळ्याला आहे. सगळ्याला परिचय. कशा करता परिचय भगवान बाबाचा? तर भगवान बाबानं प्रेमाचा मार्ग दाखवला. भगवान बाबानं कुरवाळलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय केलं त्यांनी? त्यांची कीर्ती कायमी पतित कीर्तिवानू. त्यांची कीर्ती आपल्याच्यानं काय होणार आहे? जीवनामध्ये एखाद्या वेळेस कठोरता जीवनात नाही आली हरकत नाही, एखाद्या वेळेस जीवनात प्रेम एखाद्याला देता नाही आलं हरकत नाही, पण नजर चुकीनं सुद्धा त्याच्याकडून किंवा आपल्याकडून त्याच्याबद्दल वाईट भावना आपल्या मनात येऊ नये किंवा आपण त्याच्याविषयी वाईट बोलू नये. एवढं जरी नाही केलं तरी जीवनाचं सार्थक आहे. आणि परमपुण्यानं आपण सर्वच जण एकत्रित आलोय. आनंद आहे, कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. एकट्या माणसाला कुठंच आनंद मिळाला नाही. ऐकतालच आपण 7 दिवसामध्ये भागवत असल, रामायण असल, याच्यात सृष्टीची उत्पत्ती झाली. त्यावेळेस देवाला एकट्याला करमत नव्हतं म्हणून तर हे जग बनवलं त्यानं. त्याला जर एकट्यालाच करमतलं असतं तर हे जग बनवलंच नसतं. गोविंद महाराजाला परळीतच करमलं असतं तर इथं कशाला आले असते? आले असते का? अजिबात नाही. तुम्हाला घरातच करमलं असतं तर तुम्ही मंडपात सुद्धा येऊन बसला नसतात. घरात करमत नाही. एकट्या माणसाचं जीवन हे सुखात जाईल का नाही सांगता येत नाही. फक्त शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, सुख पाहिजे असेल एकांतात तर मुनी एकांत जीवनम असं शास्त्रात सुलक आहे. हे ऋषी तपी मुनी संन्यासी जे आहे ना, त्यांनी एकट्याने तपश्चर्या केली. नाही शास्त्रातलं कळालं तर आता जे मोबाईलवर बघताय तुम्ही त्यातलं सांगतो. जे कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला, त्या कुंभमेळ्यात अनेक प्रकारचे साधू येतात बघा. अनेक प्रकारचे साधू येतात. त्यापैकी काही नागा साधू असे आहे की ते फक्त कुंभमेळ्यालाच दिसतात. पुन्हा जगात त्यांना कधी कुणं पाहिलं नाही. वर्षानुवर्ष कुठं राहतात, काय खातात, काय जगतात, कसं जगतात, कसं राहतात हे कुणालाच ज्ञात नाही. पण कुंभमेळा असला की आवर्जून पहिला मान शाही स्नानाचा त्यांना आहे. कारण त्यांनी एकांताच देवाला शोधलाय, एकांतात त्यांनी सुख शोधलाय. आणि एकांतातलं सुख ज्याच्या नशिबात आलं सुख तो परम पुण्यवान माणूस झाला. पण आपल्याला एकांतातलं सुख नाही, कारण आपण संसारिक आहे. आपल्याला या समाजातलं नाही तर या संत मंडळीने जे घालून दिलेला नियम आहे त्याला आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो. हा सप्ताह म्हणजे तुमच्या आमच्या गावाचं सगळ्यांचं एकत्रितपणाचं सुख आहे. कमीत कमी इथं तरी सगळ्यांनी एकत्रित नांदावं. इथं हा सुख सोहळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा,
सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा भक्तीचा महोत्सव, कथा कीर्तन भजन हा आनंद तिथं मिळत नाही. आणि जर तिथं मिळाला असता तर वैकुंठातल्या लोकांनी पुन्हा इथं येण्याची अपेक्षा केली नसती. म्हणतात ते स्पष्टपणे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यू लोकात जन्म व्हावा ही अपेक्षा स्वर्गातील देवता लोकांची. कशासाठी? मृत्यू लोकात काही वेगळे भोग आहेत का? नाही. मृत्यू लोकापेक्षा 1000 पटीनं लाखो पटीनं वैकुंठात सुख आहे. किती पटीनं? लाखो पटीनं वैकुंठात सुख आहे. पण वैकुंठात जे सुख नाही ते या मृत्यू लोकात आहे. त्याला फक्त भजनाचं कीर्तनाचं सुख म्हणतात, कथा कीर्तनाचं सुख आहे. पण इथं येऊन सुद्धा काही माणसं या कथा कीर्तनाच्या सुखात विघ्न आणतात. त्यांना हे नाही आवडत. काही लोकांना आवडल तो भाग्यवानच आहे. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया, असं म्हणतात बघा. भजन ज्याला आवडतं तो पुण्यवान आहे, आणि भजन ज्याला आवडत नाही तो पापी आहे. पुन्हा माझ्याकडे भविष्य बघा यायची गरज सांगून जातो जाता जाता. आपण पुण्यवान आहेत का पापी आहेत हे कसं ओळखायचं? ज्ञानोबरायची ओवी सांगून सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला परमार्थ गोड लागायला लागला ते माणसं पुण्यवानच आहेत, आणि ज्याला हे देवदेव भजन हे कडू वाटायला लागलं ते पापीच आहेत. कशाहून? ज्ञानोबराय ओवी देतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तुझी वासी गोडू झाला. हे भजन ज्याला गोड लागायला लागलं तो माणूस पुण्यवान झाला. भजन ज्याला हे कडू लागायला लागलं तो माणूस, म्हणून घ्या पुढचं, तो माणूस पापी झाला. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो घरातला नियम. भजन गोडच आहे पण ते कडू लागतं आपल्यामुळं, वाईट व्यसन किंवा आपल्या अंतकरणात पाप असल्यामुळं. असं म्हणतात घरातला नियम आहे, आपल्या अंगाला जर ताप आला तर त्याला काहीही खाण्याकरता द्या, ते कसं लागतं? तुमच्या इकडे लागतं का? लागतं? हा. काहीही खाण्याकरता द्या, अंगाला जर ताप आला असेल शंकरला तर त्याला काहीही खायला लागेल. भाकर द्या, चपाती द्या, नवे नवे त्याला साखरही द्या, ती कशी लागते? कडू. साखर कशी आहे? मुळात गोड आहे, पण ह्याच्या अंगात ताप आहे म्हणून त्याला कशी लागायला लागली? कडू. साधा भोजनातला नियम आहे, अंगात जर ताप असेल तर भोजन कडू लागतं, आणि अंगात जर पाप असेल तर भजन कडू लागतं. अंगात जर पाप आलं ना तर भजन कडू लागायला लागलं. मग असं ओळखायचं की आता आपल्या अंगात काय आले? देवी आली का, देव आला का, मसोबा आला? आपले आपण ओळखायचं. अंगात पाप आलं रे की हा सुख सोहळा जे स्वर्गात नाही ते आपल्याला इथं येऊन कडू वाटायला लागतो. आणि ऐका, फक्त माणसाचं असं ज्ञान आहे, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग लागे बारा मनुष्य देहाचा. एका एका जन्मात एक एक कोटी वेळा जन्म घ्यावं लागतो, आणि मग कुठंतरी माणसाचा जन्म मिळतो, फक्त एकदाच. बुद्धीचा पालट धरारी काही, मागुता नाही मनुष्य जन्म. पुन्हा मागितल्यानं मिळणार नाही, एकदाच आहे. सगळ्या गोष्टीला वंशमोर आहे बघा. वंशमोर कळतं? सगळ्या गोष्टीला वंशमोर आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा भेटतील. पण नरदेहाला वंशमोर नाही. एकदा पैसा गेला पुन्हा कमवता येईल, घर गेलं पुन्हा कमवता येईल, जमीन गेली पुन्हा कमवता येईल, बायको गेली पुन्हा म्हणू नका एकदाच भेट नाही ती. पण नरदेह गेला रे गेला पुन्हा मिळणार नाही, अजिबात नाही मागितल्यानं. म्हणून बुद्धीचा पालट धरारी काही, मागुता नाही मनुष्य जन्म. म्हणून इथं आलात नरदेहात आल्यानंतर माणसानं भजन कीर्तन वर्षातून एकदा आपल्या गावातला सप्ताह, बरोबर, एकदा वर्षातून आपल्या गावातला सप्ताह. त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपण संसारातली कामं तर वर्षभर करत राहतो, करत राहणारही मरेपर्यंत. संसार कोणाच्यानं सुटला नाही
आणि मीही तुम्हाला म्हणत नाही की संसार सोडा, नाही तर संसार सोडून तुमच्या सगळ्या जमिनी काही मला देता का? नाही नाही, संसार सोडू नका, पण कमीत कमी 7 दिवसात कथेची जेवढी वेळ आहे आणि कीर्तनाची जेवढी वेळ आहे, हरिपाठाचा आनंद आहे, हे एवढा तुम्हाला वेळ संसारातून मिळाला ना तर अवश्य 7 दिवस काढा. आता इंटरनेटचं युग आहे म्हणून इंटरनेटच्या भाषेत सांगतो, दिवसभर मोबाईल चालण्याकरता रात्रभर आपण त्याला चार्जिंग लावतो, बरोबर आहे? दिवसभर मोबाईल चालण्याकरता आपण रात्रभर त्याला चार्जिंग लावतो, तसं वर्षभर हा देहरूपी मोबाईल चालवायचा असेल तर 7 दिवसाची त्याला चार्जिंग लावा. सुखानं जीवन वर्षभर कटत, सुखानं आनंदानं. गेल्या वर्षीचा सप्ताह झाला तेव्हापासून आपली इच्छा होती आता पुढच्या वर्षीचा सप्ताह येतोय जवळ, आला 4 महिन्यावर, आला 6 महिन्यावर, आला 1 महिन्यावर, महाराज आलाय आता, काल उद्या सुरुवात होणार आहे आमच्या गावचा सप्ताह. ही जशी चार्जिंग आहे ना, ही चार्जिंग वर्षानुवर्ष आपली टिकावी आणि भगवंताचे चिंतन आपल्याला घडावं. त्याच युक्तीप्रमाणे परिवर्तन करणं हा माणसाचा धर्म आहे. परमार्थ कशाला म्हणतात? परमार्थात आल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर, सप्ताह केल्यानंतर एका वर्षात 1 तरी माळकरी व्हावा. झाला की नाही? किती वर्षात? एका. नाही जास्त झाली हरकत नाही. बघा अख्खं गाव एकाच वर्षात सप्त्यात माळकरी झाल्यावर तुम्हाला पुन्हा महाराजाला कोणत्याच बोलवायचे नाव नाही होणार, बरोबर आहे ना? पण एका वर्षात 1 तरी माणूस. किती वर्ष झालं आपल्या सप्त्याला? 10-11 वर्ष सुरू आहे ना, बरोबर? 11 वर्ष झालं. आतापर्यंत किती माणसं सुधारायला पाहिजे होती? किती, बरोबर आहे ना? एका वर्षाचा एकच. ते सप्त्यातला जेवढा तुमचा खर्च झाला, जेवढा पैसा तुम्ही खर्च केला महाराज लोकांवर, तेवढा सार्थकी ठरतो 1 माळकरी झाल्यावर. आज मुद्दाम पहिल्या दिवशीच सांगून जाईल, म्हणजे शेवटपर्यंत तयार व्हा. 1 जरी सुधारला, परमार्थाचं परिवर्तन ज्या दिवशी होतं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. जसं संसारात परिवर्तन झालं की संसार श्रेष्ठ ठरला, संसारात परिवर्तन झालं की संसार मोठा झाला. परिवर्तन जर संसारात झालं नसतं तर कुणाचाच संसार मोठा झाला नसता, कुणाचाच नाही. आपल्या वडिलांना जे केलंय ते काहीतरी आपण वेगळं करतोय, जे आपण वेगळं केलं ते आपल्या मुलानं काहीतरी वेगळं करावं, हे परिवर्तन आहे. संसारती इति संसारः, संसारात परिवर्तन होणं हे संसाराचा नियम आहे. तसं परमार्थात आल्यानंतर परमार्थाचं परिवर्तन होणं हे सुद्धा परमार्थाचा नियम आहे. आणि हे झाला रे झाला की जीवनाचं कल्याण होतं बघा. आणि त्याच परिवर्तनाला अनुसरून काही वर्ष आपण भागवताचं चिंतन केलं, बरोबर? भागवत कथा ऐकल्या. गेल्या वर्षी भागवतच होतं ना, भागवतच होतं. रामकथा ठेवायची होती पण महाराज म्हणले की आम्ही भागवतच करू. त्यांच्या मनावर भागवत ठरलं. परिवर्तन बघा. आणि या वर्षी गाववाल्यांनी सांगितलं होतं की महाराज तुम्हाला जे करा वाटतंय ते करा, बरोबर आहे? रामायण म्हटलं रामायण चालेल, भागवत म्हटलं भागवत चालेल, पण मी म्हणलं सध्या शिवजीचे दिवस आहेत. कुणाचे दिवस असतात बघा? प्रत्येकाचे. माणसाचे दिवस असतील काय नवल आहे, देवाचे सुद्धा दिवस असतात. गेल्या वर्षी रामप्रभूचे दिवस होते. जे प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर मंदिरात बसले, त्या प्रभू रामचंद्राचा काळ सुरू झाला होता. आणि गेल्या वर्षी जिकडं तिकडं प्रभू रामकथेची चर्चा होती. रामायणच ठेवायचं आमच्या गावात, रामायणच ठेवायचं. ठेवलं पाहिजे रामायण, ऐकलंही पाहिजे रामायण. रामायण सुंदर आहे बघा. ज्याला जीवन चांगलं जगायचं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 ग्रंथ खूप श्रेष्ठ ठरले. आपल्या हिंदू धर्मात 3 ग्रंथ खूप श्रेष्ठ ठरले. ज्याला चांगलं जीवन जगायचं आहे त्यानं रामायण वाचायचं आणि रामायणासारखं जगायचं. ज्याला चांगलं मरायचं आहे, आता सहसा कोणी मराय तयार होत नाही, पण ज्याला चांगलं मरण यावं असं वाटतंय त्यानं भागवत ऐकायचं. भागवत हे फक्त मरणासाठी. कशासाठी? मरणासाठी. राजा परीक्षितीला जो 7 दिवसात मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली, फक्त याच्याच करता भागवत आहे की आपल्याला सुद्धा मोक्ष मिळावा. आता आपण त्याचा अर्थ उलटा घेतला, सोडून द्या. पण भागवत हे फक्त मरणच शिकवतो. रामायण हे फक्त जगणं शिकवतं. आणि 3रा ग्रंथ ज्याला चांगली भांडणं करायची, असे कच्चे कुच्चे नाही, चांगलं वैरत्व पत्करायचं आहे, चांगली भांडणं पिढ्यानपिढी टिकवायची, तर त्यानं महाभारत ऐकायचं आणि तसं वागायचं. कुणा त्यानं भावाभावाचं वैर किती असावं
हे शिकून गेलो महाभारत. पण एवढंही लक्षात ठेवा बरं, आत्ताच्याही काळात भावाभावांचं वैर चालू आहे, पण शेवटी विजय हा सत्याचाच झाला. विजय कशाचा झाला? सत्याचा झाला. सत्याचा विजय. नेहमी लक्षात ठेवा, मी 3 गोष्टी आवर्जून सांगत असतो. 1 नंबर गावाचं कुणी खायचं नाही, 2 नंबर देवाचं कुणी खायचं नाही, आणि 3 नंबर सख्या भावाचं कुणी खायचं नाही. 3 जणांचं ज्यानं खाल्लं त्या 3 जणांचं वाटोळं झालंय. ज्यानं गावाचं खाल्लं त्याचं सुद्धा वाटोळं झालंय, ज्यानं देवाचं खाल्लं त्याचं सुद्धा वाटोळं झालंय, ज्यानं भावाचं खाल्लं त्याचं सुद्धा वाटोळं झालं. हे महाभारत जे आहे ना, हे महाभारत त्याचंच प्रतीक आहे. तिन्हीचेही उदाहरण देऊन नाव सांगून पुढे चलतो. विस्तारानं सांगेल पुन्हा कधी विषय निघाला तर. गावाचं खाल्लं होतं राजा रावणानं. लंका ही केवळ त्याच्या एकट्या बापाची नव्हती. कुणाची? रावणाच्या. पण सगळेजण म्हणतात लंका कुणाची आहे? रावणाची. मग रावणाच्या गावात काही कोणी माणसं नव्हती राहत? कुणी राक्षस दुसरे राहत नव्हते? त्याचे भाऊ नव्हते का? त्याचा परिवार नव्हता का? किती मोठा परिवार, 80,000 बायका. कुणाला? महाराजाला 80,000, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. पण एकाच तरी नाव आहे का? अजिबात नाही. ए रावण म्हणत होता ही लंका फक्त माझी आहे. असं काही जण म्हणतात हे गाव फक्त. पण त्या गावाने त्याची येरवाळीच मुठमाटी करून टाकून दिलेली असते. पण म्हणतात त्यांचा भ्रम असतो. रावणानं खाल्लं, रावणाचं वाटोळं झालं. देवाचं 2 नंबर देवाचं. राजा बळीनं खाल्लं बघा. बळी किती पुण्यवान होता. भागवत कथा आपण ऐकली आहे. त्यानं 1999 यज्ञ केले होते, आणि त्या पुण्याईच्या जोरावर त्याला इंद्रपद मिळालं होतं, वैकुंठातलं इंद्रपद. अमरावतीचं राज्य मिळालं, ऐरावत हत्तीवर बसण्याचा अधिकार मिळाला. सगळ्या काही गोष्टी त्याला अनुकूल मिळाल्या होत्या. सर्व देव त्याला मुजरा करायचे, मान द्यायचे त्याला पुण्याईनं. पण राजा बळीच्या जीवनात चूक झाली. त्याला वाटलं सत्ता मिळाली आहे, आता संपत्ती हिसकावून घ्यावी, म्हणून देवाची त्यानं संपत्ती हिसकावून घेतली. सोनं नाणं पैसा धन, कुबेराकडचं सगळं काही धन, हे सगळं त्या बळीनं हिसकावून घेतलं राक्षस सेनेला बोलवून. शेवटी परिणाम काय झाला तर बटू वामनाच्या रूपानं देवानं जन्म घेतला, अवतार घेतला. बळीच्या दरबारात गेले आणि 3 पाय जमीन मागितली. 3 पाय जमीन मागितली. एका पायानं ही पृथ्वी व्यापून टाकली, जेवढी काही पृथ्वी आहे तेवढी व्यापून टाकली. दुसऱ्या पायानं आकाशात व्यापून टाकलं. आणि 3रा पाय बळीराजा समोर होता. दानशूर होता, तो चांगलाच होता. दानशूर असल्या कारणानं बळीला सांगितलं, बळी 3रा पाय कुठं ठेवू? बळीनं सांगितलं, काळजी करू नका, आणखी एक जागा शिल्लक आहे, माझ्या डोक्यावर पाय ठेवा. डोक्यावर पाय ठेवला बळीला. बळीनं पाताळात घातलं बळीला. वामन भगवंतानं पाताळात घातलं. आशीर्वाद दिला देवानं त्याला, तू पुण्यवान आहेस बळी, बोल तुला काय पाहिजे. बळीनं सांगितलं, मला पाताळाचं राज्य दिलंस तू देवा, घातलंस मला पाताळात, पण आजपासून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू माझ्या द्वारपाल म्हणून राहावं, नौकर म्हणून माझ्या दारासमोर राहावं. कोण? देवानं नौकर म्हणून राहावं. चूक केली होती राजा बळीनं, देवाची संपत्ती खाल्ली म्हणून त्याला पाताळात घातलं. आजही आपण दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी बघा, सगळ्या माता माऊल्या आपल्या पुरुष मंडळीला नवऱ्याला ओवाळत असतात, आक्षवण करतात, ताटात आरती ठेवतात आणि ओवाळतात आणि म्हणतात, इडा पिडा, बोला बोला म्हणतात ना इकडं, इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. कुठला बळी? डिग्रस मधला इथलाय का? त्या बळीचं आजकीही आपण नाव घेतो की त्या बळीला पुन्हा राज्यात यावं, कारण त्याच्या राज्यात पृथ्वी चांगली होती, योग्य वेळेवर पाऊस पडत होता आणि पृथ्वी धनधान्य संपत्ती देत होती, म्हणून बळीराजाचं राज्य यावं. त्या काळापासून आहे. आणि असा असणाऱ्या या बळीनं देवाचं खाल्लं म्हणून त्याला पाताळात जावं लागलं. आणि 3 नंबर आंधळ्या धृतराष्ट्रानं भावाचं खाल्लं म्हणून त्याच्या वंशात एकही पोरग राहिलं नाही. किती? एकही. किती पोरं होते आंधळ्या धृतराष्ट्राला? 100 पोरं होते. 100. पंडू राजा सक्का भाऊ होता त्याचा, सक्का. पण त्यानं असं ठरवलं, मला 100 पोरं आहेत आणि माझ्या भावाला फक्त 5च जण आहेत. काय करतील ते 5 100 पुढं? पण एक 100च्या बरोबरीचा होता. आणि त्याच्यातून पुढचं सत्य सांगतो, जिथं सत्य असेल, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. देवाला उशिरा कळत असेल, तसं तर त्याला उशिरा कळतच नाही. आपले तेवढं पुण्य नसतं म्हणून तो आपल्याला उशिरा कळतो.
त्याला उशिरा कळतच नाही, आणि त्याला एकदा का कळालं की जगात पुन्हा कुणाचंच चालत नाही. म्हणून कृपा आहे बघा, मी नेहमीच सांगत असतो, देवा कुणाची कृपा आमच्यावर असो की नसो, पण तुझी कृपा मात्र आमच्यावर राहू दे जा. गावानं आमचं दुश्मन झालं तरी हरकत नाही देवा, तू आमचा दुश्मन होऊ नको. जिल्ह्यानं आमचा दुश्मन झाला, राज्य आमचा, देश आमचा दुश्मन झाला, नवे नवे हे जग आमचं दुश्मन झालं तरी देवा हरकत नाही रे, पण तुझी कृपा मात्र आमच्यावर राहू दे. म्हणतात ना, गगन में जितने तारे हो उतने शत्रु क्यों ना हो, पर बालन बाका होता जिसका, जिस पर प्रभु का हात है. आकाशात जेवढे तारांगणे आहेत तेवढे शत्रू जरी जगात असले तरी सुद्धा काही बिघडणार नाही. फक्त बालन बाका होता जिसका, जिसका प्रभु पर हात है. ज्याच्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद आहे, जगात किती शत्रू असले तरी सुद्धा त्याचं काही बिघडणार नाही. असं म्हणतात बघा, देवानं मारायचं ठरवलं की तो कसाही घेऊन जातो, आणि देवानं तारायचं ठरवलं की तो कसाही तारतो. त्याच्या लक्षात यावं फक्त याला तारायचंय, तो त्याला तारूनच घेऊन जातो. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. जिथं विज्ञानानं हात टेकले तिथून पुढे देवाच्या दरबारातले हात उघडे होतात. जिथं मोठमोठ्या डॉक्टर सुद्धा म्हणतो, महाराज करायचे तेवढे प्रयत्न आम्ही केलेत, आता इथून पुढचं देवाच्या हातात आहे, आता इथून पुढचं देवाच्या हातात आहे. माझं असं मत आहे, त्या डॉक्टरला हात जोडण्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण त्याच देवाला रोज सकाळ संध्याकाळ हात जोडत जा आणि त्याला सांगत जा, ऐसी सुबह नाई नाई ऐशी शाम, ऐसी सुबह नाई आई ऐशी शाम, जिस दिन मेरी जुबान पे शुभ नाम न हो.
शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः 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 शिवाय असा दिवस उघडू नये, अशी रात्र जाऊ नये की ज्या दिवशी आपण देवाला प्रार्थना नाही जास्त करण्याची गरज. ज्ञानोबरांना सांगितलंय ना, देवाची हे द्वारी उभा क्षणभर नाही. 24 तास आपल्याला संसारातून आपल्या देवासाठी देता आलं हरकत नाही, पण कमीत कमी 24 तासातला एक क्षण तरी, एक सेकंद घरात सगळी कामं सकाळची झाली आहेत आणि घराच्या बाहेर निघाला. घराच्या बाहेर निघत असताना प्रत्येकाच्या घरात तर देवघर आहेच, फक्त देवाला असा हात जोडा, नमस्कार करा आणि पुढे चला. रोज जर नित्यनेमानं असं केलात ना, तर लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यनेम नामी तू प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी रोज नित्यनेमान केला, काही लागत नाही. याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन सांगतो, दिवसभरातली सगळी कामं आपली झालीत, रात्री जेवणही झालं आणि जेवण झाल्या झाल्या बाजूवर कॉटवर आपण पडलोय, झोप लागना. झोप लागली तर सोडून द्या, पण जर झोप लागत नसेल तर एकदा देवाला हात जोडा. देवा, दिवस तुझ्या आशीर्वादानं सुखाचा गेला. याचा विको कमी करा बोलताना. सिस्टीमवाले विको बोलताना कमी ठेवा, म्हणजे हेला कळलं. हा, काय सांगत होतो म्हणा कथा. हा, झोप येईना, हुशार आहेत बरं. जेवण केलंय आणि जेवण केल्यानंतर बाजूवर कॉटवर पडला, झोप लागत नसल, एवढंच वाक्य रोज म्हणा. देवा, दिवस तुझ्या आशीर्वादानं सुखाचा गेला, आता फक्त रात्र तुझ्या आशीर्वादानं सुखाची जाऊ दे, एवढं म्हणा. निवांत झोपा. नाही देवाचं नाव घेतलं हरकत नाही, फक्त देवा म्हणा. मग तो कोणता बी देव असेल, घरातला नवर देव असो की मंदिरातला हनुमंतराय असो, देवा दिवस तुझ्या आशीर्वादानं सुखाचा गेलाय, रात्र तुझ्या आशीर्वादानं सुखाची जाऊ, एवढं म्हटलात ना तर देव निश्चित कृपा करेल. झोपणं आपल्या हातात आहे, पण झोपेतून उठवायचं का नाही हे ज्याच्या हातात आहे ना, त्याला देव म्हणतात. काही काही माणसं झोपलीत ते तशीच झोपली, पुन्हा उठलीच नाही. देवाला सांगा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला, देवा तुझ्या कृपेने मला विठ्ठला, काही नाही उणे विठ्ठला, काही नाही उणे विठ्ठला, काही नाही उणे विठ्ठला, काही नाही
काही नाही रे विठ्ठला काही नाही रे विठ्ठला काही नाही रे विठ्ठला काही नाही रे. त्याला जर असं आपण म्हणाला की देवा आत्तापर्यंत सगळं चाललंय तुझ्याच कृपेनं चाललंय ना, पण माणसं मोठे विचित्र आहे बघा. चांगलं झालं की आपल्या नशिबाची गणना करतात आणि वाटोळ झालं की देवाच्या दरबारात. चांगलं झाल्यावर कुणीच म्हणत नाही की देवानं केलं. चांगलं झालं की म्हणतात महाराज आमच्या कष्टानं कमवलंय, आमच्या नशिबानं झालं. एखाद्याचं लग्न जमवू नये पण जमवलं. चांगलं निघालं तर नशिबात होती महाराज, आणि रायना गेल्यावर त्यानंच जमविलं असं म्हणतात ना. चांगलं झालं की लोक आपल्या नशिबाची गणना करतात आणि वाईट झालं की देवाच्या मस्तकावर खापर फोडतात. माझं असं मत आहे की चांगलंही केलं तरी देवच करणार आहे आणि वाईटही केलं तरी देवच करणार आहे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात आलं याचं चांगलं करायचं आहे, देव त्याचं चांगलं करतो. त्याच्या मनात आलं याचं वाटोळं करायचं आहे, वाटोळं करतो. पण देव त्याचा स्वभाव बघून चांगलं वाईट करत नाही, देव त्याचं वागणं बघून चांगलं वाईट करतो. आपण जर चांगलं वागलात तर देवाच्या बापाच्याही मनात आलं आपलं वाटोळं व्हावं तरी होणारच नाही होणार. आणि आपण जर चांगलं नाही वागलात तर देवाच्या बापाच्याही मनात येऊ दे ह्याचं चांगलं झालं पाहिजे तरी होणार नाही. जैसा कर्म करेगा इंसान वैसा फल देगा भगवान. किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगात केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेली ऐसे किती. ज्या पद्धतीचं तुमचं आमचं कर्म आहे त्याच पद्धतीचा फळ देण्याचं काम तो ईश्वर करत असतो. त्या ईश्वराच्या अधीन आहे. म्हणा ना त्याला देवा दिलंस रे तू खूप आम्हाला. माणसं म्हणतात काय दिलं आम्हाला देवा, हे दिलं ही त्यानंच दिलंय ना. त्याची सत्ता एकमात्र या शरीरावर निघून गेली तर तुमच्याजवळ काहीच राहणार नाही. सत्ता संपत्ती पैसा अडका किती बी असला तर त्यानं याला आज्ञा दिली की जावं लागणार आहे. वृक्षाची पानं हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मंगकोटे. या सृष्टीतलं झाडाचं पान कोणत्या दिशेला हलवायचं आहे हे देवाच्या हातात आहे. एखाद्या झाडाचं पान वाळलेलं खाली पडलंय, पडलेलं पान सुद्धा कुठल्या दिशेला उडवून घेऊन जायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात. एवढा मोठा नरदेह जर चलत नसल तुझी तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, तुझ्या सत्तेने सूर्य हलत. आणि असा जो कोणी असेल ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक, या सृष्टीचा रचिता या देवाच्या हातानं चालत असतं बघा हे सगळं. पण परम पुण्यवान आहेत आपण की देवाच्या हातानं सतत चालू असताना सुद्धा आपल्या हातात एक कर्म आहे, ते म्हणजे भगवत भक्तीचं, भजनाचं. आलात नरद्या हात, तर नरद्या हात आल्यानंतर देवाचं भजन पूजन करणं याचं काम आहे. याचं देही गडे
देवाची भजन अनिक हे ज्ञान नाही कोटे. दुसऱ्या जन्मात देवाचं भजन कीर्तन सप्त्यात मंदिरात जाता येत नाही का? असं कधी झालंय? तुमच्या गावातल्या सगळ्या गाढवानं बैठक घेतली आणि त्याच्या मनात आलं की चला गोविंद महाराजची कथा घ्यायची. कोणाच्या? गाढवाच्या. चला आज कीर्तन आहे, जाऊ कीर्तनाला बसू. कुणाच्या मनात आलं? कथा सुरुवात व्हायली आपण जाऊन बसलं पाहिजे. कोणाला वाटलं? येतेत का ते? येतेत का? आता जे येत नाही म्हणजे फक्त याच देही, दुसऱ्या नाही. नरदेहातच फक्त देवाचं भजन पूजन करता येतं, दुसऱ्या जन्मात करताच येत नाही. मग परम पुण्यवान नरदेह प्राप्त झालाय आणि त्यात सगळ्यात श्रेष्ठ 18 पुराण आहेत आपल्या हिंदू धर्मात, जे आपण हरिपाठात म्हणतो. चहुवेदी जान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहेत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. 4 वेदाचं तत्वज्ञान, 6 शास्त्राचं तत्वज्ञान, 18 पुराणाचं तत्वज्ञान. या सगळ्या तत्वज्ञानातून एकच मंत्र निघाला, 18 पुराण हरसी गाती. या सगळ्या तत्वातून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सर्वांचं तत्व निघालं. हरिमुखी मना, हरिमुखी मना, पुण्याची गणना कोण करी. 4 वेदानं देवाचं भजन करायला सांगितलं, 6 शास्त्रानं देवाचंच गुणगान करायचं, देवाचंच भजन करायला सांगितलं, आणि 18 पुराणाने सुद्धा शेवटी सार सांगताना देवाचं भजन हेच यातातलं सार. म्हणून हरिपाठात अभंग 27 आहेत, पण 27 ही अभंगाचं जे 27 तत्व पृथ्वीमध्ये भरलेले आहेत, त्या 27 तत्वाचा तुमच्या आमच्या शरीरामध्ये अंश आहे. हे 27 तत्व तोपर्यंत तुमच्या आमच्या अंतकरणात या देहात आहे तोपर्यंत देह चालतो. मग या 27 तत्वापासून, या पृथ्वीच्या धरामंडलाच्या 27 तत्वापासून त्या श्रीहरीला शरण जायचं, ते फक्त त्याच्या नावानं. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनमो, प्रणामो दुःख शमनास, तम नमामि हरि परम. सगळ्या तत्वाचं सार आहे देवाचं वचन. 18 पुराण आहेत आपल्या हिंदू धर्मात. त्या 18 पुराणापैकी सर्वात श्रेष्ठ कलियुगात परिचित झालेले 2 पुराण आहेत. 18 पुराण आहेत, पण 18 पुराणापैकी जगप्रसिद्ध झाले 2 झाले. 2च पुराणाला महापुराण म्हणले गेले 18 पुराणापैकी. 1 नंबरचं अग्नीय पुराण आहे, 2 नंबर वायू पुराण, 3 नंबर गरुड पुराण, 4 नंबर भागवत महापुराण आणि 5 नंबर शिव महापुराण. 4थं कर्मशः जे आलेलं आहे त्याला एक पदवी लागली, त्याला श्रीमद म्हणल्या गेले. म्हणून आपण रोज भागवत कथा ऐकल्यात भरपूर वर्ष. तर भागवताचं नियम, भागवताची कथेचं वर्णन करत असताना किंवा त्याचं नाव टाकत असतानाच श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद ही पदवी एकाच पुराणाला लागली, ते म्हणजे भागवत महापुराण. जय हो भागवता, जय श्री कृष्ण कथा, जय हो भागवता,
जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय हो भगवता, जय श्री कृष्ण कथा। जन्मांतराची पाप घालवायची, मरण मोक्ष मिळवायचा हे भागवतानं, म्हणून त्याला श्रीमद भागवत ही पदवी लागली. आणि त्याच्यानंतर 5 नंबरचं पुराण आहे, 5 नंबरचं, त्याला शिव महापुराण असं म्हटलं गेलं. बोलिये शिव महापुराण की जय, उमापती महादेव की जय. त्याला शिव महापुराण म्हटले गेले. कलियुगामध्ये 2 पुराण श्रेष्ठ ठरली व्यासांची. हे 18ही पुराण व्यासांनी लिहिले, जे पराशर ऋषी आणि सत्यवती पासून जन्माला आलेले व्यास महाराज. त्याच व्यासांपासून आपल्याकडे जेवढं काही अध्यात्माचं ज्ञान आहे, हे सगळं काही संबंध ज्ञान हे व्यासांच्या मुखातून आलेलं. म्हणून वेदामध्ये श्लोक आहे, व्याज उत्तिष्ठय जगत्रय, म्हणजे व्यासांचं उष्ट ज्ञान आहे. पहिला एकच वेद होता जो देवाच्या मुखातून निघाले. त्या एका वेदाचे दुसरे 3 भाग करून आणि पहिला एक असे 4 वेद केले या व्यास महाराजांनीच. 18 पुराणाची निर्मिती केली या व्यास महाराजांनी. त्यांचं ज्ञान असं होतं, भूत भविष्य वर्तमान जाणणारे. भूतकाळाचं ज्ञान होतं, वर्तमान काळात काय घडणार आहे हे सुद्धा कळत होतं, आणि भविष्य काळात काय होणार आहे हे सुद्धा व्यासांना कळत होतं. या 18 पुराणाची निर्मिती व्यासांपासूनच झाली. जे भागवत निर्माण झालं हे भागवत नारद महर्षीनं 4 श्लोकामध्ये व्यासांना सांगितलं, आणि त्या 4 श्लोकाच्या आधारावरती व्यास महाराजांनी 18,000 श्लोक तयार केले. 18,000. आणि त्याच्यानंतर नैमिषारण्य नावाचं क्षेत्र आहे. त्या नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी आसनस्थ बसून सूत महोदय, जे व्यासांचे शिष्य. व्यास किती ज्ञानी होते, व्यासांची परंपरा कुठून आहे. आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे ज्ञान आहे ना, ज्ञान हुशार असाल आपण म्हणून 2 मिनिटात सांगून जातो. जे आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आपण म्हणून मानल्या जातो, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे भगवान श्री तुकोबराय, देहू निवासी तुकोबराय, तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांची गुरु परंपरा ही व्यासांपासूनच आलेली आहे. हे तुम्हाला पटायचं नाही, पण पटवून देणं हेच माझं काम आहे. तुकाराम महाराजांचे गुरु हे व्यास महाराज कसे झाले, तर पूर्वी वारकरी संप्रदायाची सुरुवात होत असताना, हे काही वारकरी संप्रदाय आताचा नाही, ज्यावेळेस ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, वैष्णव संप्रदाय त्याला एक नाव होतं पहिलं, वैष्णव संप्रदाय. याची उत्पत्ती भगवान शंकरापासूनच आहे. भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे, वैष्णव संप्रदायाचे मूळ प्रवर्तक. या वारकरी संप्रदायात अलीकडच्या काळात लोकांनी भ्रम केला की शैव संप्रदाय वेगळा आणि वैष्णव संप्रदाय वेगळा. हे बी नाही कळालं तर सोपं सांगतो, आडव्या गंधावाले वेगळे आणि उभ्या गंधावाले वेगळे. त्याच्यात अशी कठोर तपश्चर्या आहे त्यांच्यात, या दोघांमध्ये, वैष्णव संप्रदायात आणि वारकरी संप्रदायात. त्यांच्या एका स्त्रीचं जर लग्न झालं आणि ती जर वैष्णव संप्रदायात दिली, आता पूर्वी सारवायचं होतं प्रत्येकाच्या घरात, बरोबर आहे. सारवत असताना वैष्णव संप्रदायाचे लोक आडवं सारवतात, आडवं, आणि शैव संप्रदायाचे लोक उभं सारवायचे. म्हणजे किती कमीपणा बघा. म्हणजे फरशीही पुसायची असेल अशा आडवी पुसायची नाही. जे उभ्या गंधावाले आहेत ना, त्यांनी उभीच फरशी पुसायची. म्हणून ती पोछा निघाली आता उभट. आणि हे शंकरजीच्या कुळातले वैष्णव संप्रदायातले ज्यांना वाणी म्हटल्या जातं, ह्यांनी आडवं सारवायचं. या सृष्टीचा जनक भोले बाबाच आहेत. वारकरी संप्रदायाचे जनक सुद्धा शंकरजीच आहेत. पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असतील पांडुरंगाचे,
तर महादेव आहे. काकडा जर आपण ऐकत असाल तर काकड्यामध्ये वर्णन आहे बघा. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजीचा कांत. गिरजीचा कांत म्हणजे हा उमापती. त्यानं तिळशूर डमरू हातात घेतला आणि काकडा आरतीसाठी काय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवाच्या काकड्याचं वर्णन आहे. उठा साधू संता साधा आपुलेहित, साधा आपुलेहित. जाईला नरदेह मग कैसा भगवंत. उठोनी राहू, उठोनी पहाटे चला जाऊ रावळासी, चला जाऊ रावळासी. जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी, सुरवराची दाटी उभी जोडून हात. त्यात मध्ये सगळे देवता काकडा करण्याकरता पंढरपुरात. पण सगळ्याच्या पुढं बाबाचा बाबा बोले बाबा, सब देवन का बाबा. सगळ्या देवाला देव म्हटल्या जातं आणि एकाच पट्ट्याला महादेव म्हटल्या जातं. सगळ्या देवाला देव म्हटल्या जातं पण एकालाच महादेव म्हटल्या जातं. अमृत पितात त्यांना देव म्हणतात, अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि विष पितो त्याला महादेव म्हणतात. ते शंकरजी आपल्याला अभंग पाठ आहे बघा हरिपाठातला. विश्व माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीचा पाया रचला, या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्यांचे आदि गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान दिवासार चोचविले. पहिली परंपरा अशी होती, एक गुरु एकच शिष्य, दुसरा शिष्य नव्हता. आदिनाथांचा एकच शिष्य झाले मचिंद्रनाथ, मचिंद्रनाथाचे एकच शिष्य झाले गोरक्षनाथ, गोरक्षनाथाचे एकच शिष्य झाले गहिनीनाथ, गहिनीनाथांचे एकच शिष्य झाले निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे एकच शिष्य झाले ज्ञानेश्वर महाराज. आता वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे, जिथं मोठ्या भावाला गुरु म्हणून पूजलं आणि त्याच्या उपदेशानं ही सगळी काही सृष्टी त्यांनी चालवली. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू, काय नाव त्यांचं, निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर महाराजांचा सक्का भाऊ निवृत्तीनाथ महाराज. आणि ह्या निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वर महाराजाला शिष्य बनवलं. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मोठ्या भावाला गुरु मानलं आणि जगप्रसिद्ध झाले, जगप्रसिद्ध. वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे का. पंढरपुरासारखा देव नाही आहे, पंढरपुरासारखा देव नाही, पांडुरंगासारखं क्षेत्र नाही, पंढरपुरासारखं क्षेत्र नाही, पांडुरंगासारखा देव नाही, चंद्रबागेसारखं तीर्थ नाहीत, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरी गाथा सारखे ग्रंथ नाहीत आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगात दुसरा कुठला नाही, कुठलाच संप्रदाय नाही. किती श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय. यारी यारी लहान थोर याती भलत्या नारीन करावा विचार न लगे चिंता कुणासी. या वारकरी संप्रदायात बंधन कुणाला नाही. दुसरीकडे ज्या संप्रदायात जातात अगोदर बंधन आणि नंतर संप्रदायात प्रवेश. पण संप्रदायात आमच्या वारकरी संप्रदायात अगोदर या आणि नंतर बंधन घाला. कोणते, अगोदर या तर, पण दुसऱ्या संप्रदायात नाहीये. तुला यायचं असेल, सगळ्यात जगप्रसिद्ध संप्रदाय इस्कॉन आहे, हरे राम हरे कृष्ण, बरोबर आहे. त्या इस्कॉन मध्ये अगोदर जायचं असेल तर मुंडन करावं लागतं, शेंडी ठेवावी लागते आणि तिथं शपथ घ्यावी लागते की रोज 10,000 रामकृष्ण हरीचा जप करेल. हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम 10,000, मगच ते लोक प्रवेश घेतात. पण आपल्या वारकरी संप्रदाय तसंच एक नाही. कुणीही या, येऊन बसा, बसा वाटलं तर बसा, नाही तर झोपा, कथा सुटल्यावर उठवितो. बंद नाही का नाही. बरं, बसल्यानंतर टाळी वाजवा, वाजवा वाटली तर, नाही वाजवली तरी हरकत का, उठवून लावतात कोणी, कोणी नाही, बसा. बरं, बसल्यानंतर देवाचं नाव तोंडानं घेऊ वाटलं तर घ्या.
बरोबर. तिसरं, नाहीच तोंडावर नाव घेऊ वाटलं, नाहीच हातानं टाळी वाजव वाटली, खिशातला मोबाईल काढा, बघत बसा. बंद नाही का? नाही बंद. एवढा संप्रदाय, पण श्रेष्ठ किती आहे. उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. नाही कोणता कान फुकायची गरज, नाही कोणाची शपथ घ्यायची गरज, नाही कोणाचा पण द्यायची गरज. एकदा जरी मंडपात आलात आणि निस्तराम म्हटलात तरी सुद्धा अंतकाळीजाच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या काळी जरी देवाचं नाव एकदाही घेतलं तर त्याला वैकुंठाची प्राप्ती. जाऊ द्या देवाचं नाव नाही घेऊ वाटलं कोणाला. एका ब्राह्मणानं पोराचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार केला देवाला. कुणाचं नाव घेऊन? देवाचं नाही, त्याच्या पोराचं नाव घेतलं. शेवटी हे नारायणा धाव आजा मिळालं. पोराचं नाव घेतलं देवानं त्याच्यासाठी विमान पाठविले, त्याच्यासाठी वैकुंठातून विमान पाठवलं. कुणाचं नाव घेऊन? देवाचं नाही, कुणाचं? त्याच्या पोराचं नाव घेऊन. किती वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. जर पोराचं नाव घेतल्यानंतर देवानं त्याच्यासाठी विमान पाठवलं असेल, एकदा राम म्हटला तर त्याला वैकुंठाची प्राप्ती होत असेल. आजा मिळानं राम सुद्धा म्हटला नाही, उलट नाव घेतलं. सवास नाही, कसं उलट मरा म्हणायचा. तो मरा, तुम्ही म्हणता हो ना पोराला, सावलीत मर, उन्हात नको. मरा नावानं जर वाल्मिक ऋषीचा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले, भारताचे आद्य कवी झाले. आजा मिळानं पोराचं नाव घेतलं देवानं, त्याला वैकुंठाची प्राप्ती दिली. एकदा राम म्हटलात वैकुंठ मिळल. कल्पना करा, आपण जर खरंच देवासाठी रोज एकदा राम म्हणत, विठ्ठल म्हणलात, कृष्ण म्हणलात, किंवा ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. एवढं जरी म्हटलात ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय की नाही, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं, एवढं पाठच करायचं बरं 7 दिवसात. काय? ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा एकदा. हा, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. पुन्हा एकदा, ओम. जेवला नाहीत का? पुन्हा एकदा, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री नमस्तुभ्यं. पुन्हा एकदा, ओम शिवाय नमस्तुभ्यं. पुन्हा एकदा, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. 7 दिवसात एवढं पाठच करायचं. घरी गेला तरी ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. नवऱ्यानं म्हणावं, बाई येडी. भगवंताचे भजन, भगवंताची भक्ती, त्याच्यासाठी वेडच व्हावं लागतं बरं. म्हणले तुकाराम महाराज, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, किंवा शहाणा तो बळी घेतो येते. पण एवढं जरी केला 7 दिवसात शिवाचं नाम, आणि शिव ही अधिष्ठान दैवता, मृत्यूची देवता आहे. मृत्यूचं भय नाहीसं करायचं असेल तर ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. सब समस्या का हाल, 1 लोटा जल. सगळं दुःख घालवायचं असेल तर किती पाणी ओतायचं? बस 1 पितळाचा तांब्या घ्यायचा, आणि 1च तांब्या आणि 1च बेलाचं पान, हे जरी नेऊन भोले बाबाला समर्पित केला तरी जीवनाचं कल्याण आहे. आणि केलं पाहिजे, कल्याण आहे जीवनाचं. सगळ्यात श्रेष्ठ आहे. या व्यासांची परंपरा सांगतोय मी. त्या तुकोबरायाच्या गुरूंचं नाव बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्याच्या गुरुचं नाव केशव चैतन्य. केशव चैतन्याच्या गुरुचं नाव राघव चैतन्य. आणि या राघव चैतन्याला उपदेश केला माझ्या व्यास महाराजांना. हे नाही पटलं तर तुम्हाला अर्धा अभंग पाठ आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य,
सांगितली खून मालिकेची, त्यांनी नाव सांगितलं बाबाजी आपुले, सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. राघव चैतन्याचे गुरु व्यास महाराज, या व्यास महाराजांनी राघवाला उपदेश केला. म्हणून जगद्गुरु तुका हे जे संप्रदाय आहे ना, अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या तुकाराम महाराजाच्या अभंगाशिवाय कीर्तनच होत नाही, असे तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झाले. त्याच तुकाराम महाराजाचे गुरुवंश परंपरा व्यासांपासून. हे व्यास एवढे ज्ञानी. आणि याच व्यासांनी माऊलींनी सुद्धा सांगितलंय की कृष्ण परमात्मा पांडवांच्या घरी राहत होता, पण कशाहून? ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणे, द्वारकेचे राणी पांडवा घरी. इथला जो ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अभंगात हरिपाठाच्या व्यास महाराजांचा उल्लेख केलाय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने, हे व्यासांच्या खुनाप्रमाणे, व्यासांच्या आधाराप्रमाणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यातील 5 नंबरचं पुराण आहे शिवमहापुराण. हे शिवमहापुराण अत्यंत पुनीत आहे. ज्या जीवानं शिवमहापुराणाची कथा ऐकली, पुन्हा त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायची गरज नाही. किती परम पुण्यवान पुराण आहे ऐका. या पुराणानं कित्येक तरी लोक सहजरित्या उद्धरून गेले. एका नावानं, पुराणानं तर सोडून द्या, कारण निर्गुण निराकार तत्व जे आहे ते शिव आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. या जगातला एक मूळ मात्र मंत्र आहे की ही सृष्टीही नव्हती, जिकडं तिकडं चराचर पाणी पसरलेलं होतं. नर नारायणाचा जन्म नव्हता, ब्रह्मदेवाचा जन्म नव्हता, पण इथं एक ध्वनी निर्माण झाला, ध्वनी. आणि त्या ध्वनीतून ओंकाराचा आवाज येत होता. हरि सकळ ब्रह्मांडामध्ये पाणी होतं, फक्त पाणी. आणि त्या पाण्याच्या लहरावरती, त्या लाटांवरती ओंकार शब्दाचा, मंत्राचा ध्वनी येत होता. हा ओंकाराचा ध्वनी म्हणजे अंतकरण शुद्ध करणारा मंत्र आहे. नाही कुठला मंत्र कोणाला म्हणता आला, नाही कुठल्या देवाचं नाव घेता आलं, हरकत नाही, पण एवढा ओंकाराचा जप मात्र सातत्याने माणसानं करायचं. अंतकरण स्वच्छ करायचं असेल तर बेंबीच्या देठापासून ओंकाराची उत्पत्ती झाली. आपण ओम शब्द म्हटलात की आपल्या लक्षात येईल आकार, उकार आणि मकार. आकारापासून, उकारापासून आणि मकारापासून ज्याचा जन्म झाला त्याला ओंकार असं म्हणतात. हे ओम शब्द म्हणताना आपण अंतकरणातून ओंकाराचा जप केला की तो सहज शिवापर्यंत पोहोचतो, सहज शिवापर्यंत. या शिवपुराणाचं श्रेष्ठत्व असं आहे की एकदा नैमिषारण्य क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी आसनस्थ बसलेले होते. आणि 88,000 ऋषी आसनस्थ बसून त्रिकालवादी ज्ञानी असणारे व्यासांचे शिष्य सूत महोदय हे तिथं आले. जेवढी काही ग्रंथसंपदा व्यासांनी लिहिली होती, पुराण लिहिले होते, तेवढे सगळे काही पुराण या सुतांना मुखोगत होते. जे जे पुराण तुम्ही ऐकता, गरुड पुराण ऐका, वायू पुराण ऐका, ब्रह्मपुराण ऐका, ब्रह्मांड पुराण ऐका, अग्निपुराण ऐका, भागवत पुराण ऐका, शिवपुराण ऐका, या सगळ्या पुराणात सुरुवातीला संवाद ज्यांचा येईल त्याला सूत आणि शौनकांचा संवाद म्हणतात. म्हणजे सूत महोदयानं शौनकादिक ऋषीला कथा सांगितल्या सगळ्या. भागवतात बी आपण वर्णन करतो. नैमिषे निमिष मात्रेन, नैमिषारण्य नावाचं क्षेत्र, त्या नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये सूत महोदय जे सर्वज्ञानी, त्या सर्वज्ञानी सूतांनी शौनकांना कथा सांगितल्या. ते सर्वज्ञानी श्रुत नैमिषारण्याच्या क्षेत्रावरती बसलेले असताना 88,000 शौनकांचा ऋषी समुदाय, त्या सगळ्या ऋषीला एकाच नावानं म्हटल्या जातं, शौनकादिक ऋषी. आणि हे शौनकादिक ऋषी सूत महोदयाला बसले असताना प्रश्न करतात की सूत महोदय,
आपण सर्व ज्ञानी आहात. आम्ही आपल्या मुखातून अग्निपुराण ऐकलं, आम्ही आपल्या मुखातून ब्रह्मांड पुराण ऐकलं, आम्ही आपल्या मुखारबिंदातून श्रीमद भागवत पुराणही ऐकलं. पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही जे 18 पुराण तुमच्या गुरुकडून अध्ययन केलं त्यापैकी 5 नंबरचं पुराण शिवमहापुराण याची सुद्धा कथा आम्हाला ऐकावीशी वाटते आहे. त्या शिवपुराणाची निर्मिती कशी झाली? आपण तर ज्ञानी आहात. आपणच सांगितलं की ओंकार हा या ब्रह्मांडातला पहिला मंत्र अक्षर आहे, पहिला मंत्र आहे. त्याच ओंकारापासून भगवान शंकराची उपासना केली जाते. भगवान शिव हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. असा एकच देव आहे की ज्याला जन्म मृत्यू नाही. असा एकच देव आहे की ज्याला आई वडील नाही. असा एकच देव आहे की त्याला कशाचीच अपेक्षा नाही. ना मंदिराची अपेक्षा आहे, ना ब्रह्मांडाची अपेक्षा आहे, ना मानाची अपेक्षा आहे, ना अपमानाची अपेक्षा आहे. कोणी मानलं तरी शिवजीला राग नाही आणि कोणी अपमान केला तरी त्याचा राग नाही. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता फक्त भोले बाबा. फक्त एकच बेलाचं पान, एक बेलाचं पान समर्पित केलं की त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. म्हणतात ना, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची.
बेलाची आवड तुला, बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. काही नाही शंकराला आवडत, गुळ आवडत आहे का? भोले बाबा सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता. शौनादिक ऋषींनी प्रश्न केला, महाराज आपण त्रिकालवादी ज्ञात आहेत, हे सूत महाज्ञान सर्व विद्यावित प्रभो, अख्याहं कथा सारं पुराणं विशेष्व. हे सूत आपण ज्ञानी आहात, सर्व वेद शास्त्र पुराण जाणता. आमची अशी इच्छा आहे की आपण आख्यात असं कथासार शिव महापुराण आम्हाला ज्ञान करून सांगावं. कृपा करून आम्हाला शिवपुराणाची कथा ऐकावी अशी वाटते आहे. थोडीशी वर्णन करून सांगा. हे वाक्य ऐकलं आणि सूत मोदय शौनकादिक ऋषीला म्हणतात, हे आपण ज्ञानी आहात, पुण्यवान आहात, आपल्या मनामध्ये भक्तीचा आनंद आहे. भक्तीचा आनंदानं युक्त अंतःकरणातून अनेक तुम्ही पुराण ऐकले, पण तरी सुद्धा तुमचं मन भरलं नाही. पण शिवजीचं पुराण ऐकून मात्र मन भरेल. आणि परमार्थ असंच आहे बघा. परमार्थात कितीही कथा ऐकल्या, कितीही भजन केलं, तरी आतापर्यंत माणसाचं परमार्थ करून भजन करून मन भरलं नाही. संसार करून मन भरतं, संसार करून मन भरतं. बरं भरतं म्हणजे काय होतं, त्याचा कंटाळा येतो. कुणाचा? ह्याचा कंटाळा येतो त्याचा. पण परमार्थ करून आतापर्यंत कोणी कंटाळा आलाय का? नाही. परमार्थातला कंटाळा, संसारातला आलेला कंटाळा जे ठिकाण घालवतो त्याला परमार्थ म्हणतात. संसारात कितीही कंटाळा येऊ द्या, माणूस राग राग करल, वैताग करल, जायलो म्हणेल घर सोडून. किती वेळ मनात राग आहे तोपर्यंत. विनोदानं सांगितले जातात, नवरा बायकोचे भांडणं झाले आणि नवरा बायकोचे भांडणं झाल्यावर बायको म्हणायची सारखीच, भांडणं केले की जायले मी माहेरला, जायले मी माहेरला. ह्यानं 15 वर्ष ऐकून घेतलं. किती भांडणं झाले की जायले माहेरला. एका दिवशी या दोघांचे भांडणं झाले आणि ती म्हणली जायले माहेरला. हे म्हणलं थांब मीच साड्या भरून देतो. हेच कपाटात गेला, कपाटातल्या सगळ्या साड्या तिच्या बॅगमध्ये भरल्या, बॅग हातात घेतली, चल म्हणला मी सोडून येतो. 15 वर्ष झालंय रोज हेच ऐकायला, जायले माहेरला, जायले माहेरला. तिला वाटलं आता हे जास्तच तापलंय, हे ऐकणार नाही. पण ह्यानं हातात सुटकेस घेतली, सुटकेस हातात घेऊन म्हणला चल आता फाट्यावर जाऊन एसटीतच बसवून देतो तुला. ही म्हणली बघा पुन्हा येणार नाही. ते म्हणला नको येऊ, दुसरी करतो. जाय, खरंच येणार नाही, नको येऊ, जाय, मी बघल माझं माझं काय करायचं. राग आल्यावर काय, हे कशी तरी भांडणं करत बस स्टँडवर आले. हिचा सगळा राग शांत झाला. पण आता ह्याच्या हातात सुटकेस होती. सुटकेस हातात असल्यामुळे ह्याला काहीच बोलता येईल तिला. ती म्हणाली खरंच मालक जायले. ते म्हणला जाय तू, माझे मी बघून घेतो काय करायचं. नाही तर आवडलं तर कुंभमेळ्याला जातो, पण आता तुला सोडत नाही. जाय म्हणे, सोडून येतो तुझ्या बापाच्या घरी. एवढं म्हणायला लागली ती. आता घाबरली. तिला वाटलं असं काय आपलं आता हे ऐकत नाही. आता ह्याला माहिती असतं आपल्या शंकराला कसं प्रसन्न करायचं. तिनं थोडासा रिवर्स गिअर टाकला. ए कॅसेट संपली, बी कॅसेट सुरू झाली तिची. ते म्हणली मालक जाते मी माहेरला, पण कालच 2 किलोचे गुलाबजाम करून ठेवलेत स्वयंपाक रूम मध्ये, तेवढे खाऊन घ्या, नाही तर कुत्र मांजरच येतील खाऊन टाकतील. त्याच्यापेक्षा तुम्ही खा. ते म्हणला मी काय खायचं ते खातो, उपाशी राहील नाही, गुलाबजाम खाईल, पण तू जाय. ती म्हणली आता ह्याचा काय राग शांत होत नाही. ते म्हणली मालक एकदाच खाऊ नका 2 किलोचे गुलाबजाम, रोज 1-1, 2-2 खा. एकदाच खाल्ले दुखण्यानं पडताल, दवाखान्यात न्यायला मी बी नाही. तेवढ्यात एसटी आली. एसटीला हात ह्यानं केला. कंडक्टरला म्हणला हिला सोडा. ही आत गेली, बॅग ठेवणार, तेवढ्यात तिच्या डोळ्यात आसू. कुणाच्या? तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं ह्यानं. ती रडत रडत म्हणायली मालक सांभाळा बरं का, शेजारनी पाजारी लई वाईट आहेत आपल्या. सांभाळा म्हणल्याबरोबर ते म्हणला एवढीच काळजी तर चल ना वापस. दोघंही बस स्टँड.
हे संसारातलं भांडण आहे, संसारातलं वैताग आहे. 2 दिवस भांडणं केली तर तिसऱ्या दिवशी तिच्याशिवाय करमत, त्याच्याशिवाय करमत नाही. मोबाईलची वाटच बघून असते. संसाराचा वैताग संसार करून मन भरतं. एक दिवशी संसाराचा कंटाळा येतो आणि हे सुद्धा म्हणतं संसाराच्या तापेत तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. किती दिवस संसार करायचा? संसार करून मन भरतं, विटून जातो पुन्हा संसारात मन. पण परमार्थ अशी गोष्ट आहे की परमार्थातलं मन विटत नाही. जसा संसारातला आनंद दिवसेंदिवस कमी होतो, जेवढं लग्न झाल्यानंतर सुख असतं तेवढं 2-4 वर्षानंतर नाही. 2-4 वर्ष लुटून गेल्यावर 1-2 मुलं झाल्यावर जेवढं सुख असतं तेवढं म्हातारपणी नाही. संसारातलं सुख दिवसेंदिवस कमी होतं. किती सुख असतं संसारातलं? विनोदानं आमचे गुरुजी असं म्हणायचे, लग्न झाल्यानंतर नवीन नवरा नवरीचं सुख बघायचं. ह्यानं बोलावं तिनं ऐकावं. किती वर्ष? एकच नाही महिना. आता अलीकडच्या काळात, पण जरा जुनं सांगतो मी. तेवढं बी सांगितल्यावर ह्या पुन्हा माझ्या नावानं बोट मोडत्यात. 1 वर्ष यानं सांगावं तिनं ऐकावं. पहिलं वर्ष फर्स्ट. दुसऱ्या वर्षी तिनं सांगावं, हा कळालं तुम्हाला, ह्यानं ऐकावं. म्हणजे पहिलं वर्ष असं असतं, ह्यानं बोलावं तिनं ऐकावं. दुसरं वर्ष तिनं बोलावं ह्यानं ऐकावं. आणि तिसरं वर्ष दोघांनी बोलावं गावानं ऐकावं. सुरू झाला संसाराचा काळ. परमार्थाचा आनंद असा नाही. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागी. संसारातलं सुख दिवसेंदिवस कमी होतं आणि परमार्थातलं सुख दिवसेंदिवस वाढतं. जेवढा पहिल्या दिवशी कथेचा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त वाटतो. जेवढा दुसऱ्या दिवशी मनात आहे तेवढा तिसऱ्या दिवशी जास्त वाटतो, 4थ्या दिवशी जास्त वाटतो. बघता बघता 6व्या दिवशी आणखी आनंद जास्त वाटतो आणि 7व्या दिवशी असं वाटतं की संपूच नाही वाटतं ना. याला परमार्थाचा आनंद म्हणतात. हा परमार्थाचा आनंद दिवसेंदिवस वाढत जातो. शौनकादी गोष्टीला सूत मोदय म्हणतात, ऋषीवर्य तुम्ही पुण्यवान आहात, तुम्हाला कथेची गोडी आहे, कथेची आवड आहे. एक तर परमार्थाची आवड लागत नाही आणि लागली तर काही केल्या सुटत नाही. लागत नाही लवकर माणसाला आवड. लवकर भजन कीर्तन कथा आवडत नाही. आवडतात कधी? दात पडल्यावर माळ घालावं वाटते. कधी? दात पडल्याच्या नंतर. कशामुळं? ते मी म्हणत नाही, तुमच्या तुम्ही म्हणून. परमार्थाची आवड सहसा लवकर लागत नाही आणि शेवटपर्यंत लागली तर टिकत नाही. आणि एकदा का लागली की जीवनाचं कल्याण होतं. महाराज म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. बिघडा नाही बरोबर.